नमस्कार बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना बिग ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. बघा, यांच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झालेले आहे. कोणाच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले ही माहिती आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ज्यांना 2100 रुपये आणि अजून एकही 2100 रुपयेही नाही मिळाले आणि अजून एकही हप्ता नाही मिळाला, त्यांच्यासाठी सुद्धा मोठी बातमी आहे. त्यांच्यासाठी त्यांनी काय करायचं आहे ही सर्व काही माहिती मी तुम्हाला आता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बहिणींनो, व्हिडिओ याच्यासाठी शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाची अशी सूचना मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहायचं. एकंदरीत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आपलंच चॅनल आहे जे की संपूर्ण खरी माहिती लाडक्या बहिणी योजनेची तुम्हाला देत असतो मी. बाकीच्या चॅनलवरती तुम्हाला परिपूर्ण ही खोटी माहिती भेटते. आपल्याकडे खरी ती माहिती असते. सरकारकडून जी माहिती आली ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे. मी स्वतःच्या मनानं काहीही सांगणार नाही आहे आणि काहीही सांगत नाही आहे. सरकारकडून माहिती आली ती मी तुम्हाला सांगत आहे. एकदम खरी माहिती जर का तुम्हाला बघायची असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण ज्याही वेळेस मी पुढचा व्हिडिओ टाकल ना त्यावेळेस त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही खऱ्या माहितीपर्यंत पोहोचताल. कारण आपण जी माहिती देतो ती खरीच असते, कारण खोटी माहिती आपण आपल्या चॅनलवरती देत नाही. ठीक आहे. तर बघा, यांच्या खात्यात 2100 रुपये जमा झाले आहे. तर कुठल्या लोकांच्या खात्यामध्ये कुठल्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमा झाले आहे तर हे मी तुम्हाला सांगतो. 2100 रुपये हप्ता तुम्हाला इथे भेटणार आहे हे आपल्या सरकारने आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला सुद्धा माहिती असेल. बघा, आपल्या राज्याच्या महिला व बालविकास कल्याण मंत्री माननीय श्री अदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलं आहे की 2100 रुपये हप्ता आम्ही चालू करणार आहोत. आता फेब्रुवारी महिना चालू आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल. आणि बघा, आपले सरकार महायुतीचं सध्याच्याला सत्तेवरती आहे आणि या सरकारनेच आपल्याला सांगितलं होतं की जर का आम्ही परत सत्तेवरती जर आलो तर आम्ही 1500चे 2100 रुपये करणार आहोत. आता बघा, 2100 रुपये कोणाच्या खात्यामध्ये येणार आहे, कोणाच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. आणि काही व्यक्तींच्या खात्यामध्ये 2100 रुपये जमासुद्धा झालेले आहे. तर बघा, एक गोष्ट लक्षात घ्या. आता इथे सध्याच्याला काय आहे बघा, विविध जिल्ह्यावरती जिल्हा पातळीवरती हे काम चालू आहे. मी स्वतः माहिती सांगत नाही, जी सरकारकडून आली ती सांगतो बरं का तुम्हाला, कारण मी खरीच माहिती देतो. तर विविध जिल्हा पातळीवरती हे काम चालू आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहे आणि या 36 जिल्ह्याचे काम चालू आहे. कुठले जिल्हे आहेत तुम्हाला सुद्धा माहीत असेल. जालना आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, धाराशिव आहे, नवी मुंबई आहे, बीड आहे, कोल्हापूर, सांगली, सातारा, गडचिरोली, गोंदिया, भंडारा वगैरे. आता सगळ्या जिल्ह्याचे नाव मी तुम्हाला सांगत नाही आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणी योजनेचे लाभार्थी आहेत, तुम्हाला सुद्धा माहिती आहे. त्याची काही वेगळी सांगायची गरज नाही आहे. ठीक आहे. तर बघा, 2100 रुपये बघा, त्या जिल्हा स्तरावरती त्यांना सर्वे कंप्लीट करण्यासाठीचा म्हणजे सरकारकडून जिल्हाधिकाऱ्याला ऑर्डर आलेली आहे की तुम्ही सर्वे करा आणि सर्वे कंप्लीट झाला की तसे 2100 रुपये आपल्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करून टाकायचे आहे. तर बघा बहिणींनो, काहींच्या खात्यात आले आणि काहींच्या खात्यात नाही आले अजून, तर येतील. ज्यांच्या खात्यात नाही आले का त्यांनासुद्धा 2100 रुपये भेटणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जसा सर्वे कंप्लीट होत जाईल तसे 2100 रुपये तुम्हाला इथे भेटणार आहे. ठीक आहे. ही तर माहिती तुम्हाला भेटली असेल. आता ही माहिती व्यवस्थित समजली असेल. आता मी मेन मुद्द्याकडे येतो. आपल्या तो मुद्दा म्हणजे भरपूर अशा कमेंट होत्या आपल्या ताईंच्या की 2100 रुपयेही नाही भेटले आणि 1500 रुपये नाही भेटले, म्हणजे अजून एकही हप्ता ज्या बहिणीला भेटला नाही त्या बहिणींनी काय करायचं. जर का तुम्हाला 2100 रुपये जर का नसेल भेटले, मी काय सांगतोय, जर का 2100 रुपये जर का तुम्हाला नसेल भेटले तर तुम्ही काय करायचं, एक गोष्ट सांगतो बघा, नीट लक्ष देऊन ऐका. 2100 रुपये नसेल जर भेटले तर तुमचे ते न भेटण्याचं कारण एक असू शकतं. मुख्य कारण आहे ते म्हणजे आधार कार्डवरलं नाव आणि बँक पासबुकवरलं नाव जर का एक नसेल तर 2100 रुपयाचा हप्ता येणार नाही आहे. एक उदाहरण द्यायचं सांगितलं तर बघा, ताई तुझं नाव जर गंगू असेल, समजा उदाहरणार्थ, तुझं नाव जर का गंगू असेल, तुझं आधार कार्डवरती गंगू असेल आणि पासबुकवरती म्हणजे जे काय खातं खोललं तू तिथं गंगूबाई असेल, तर गंगूबाई तुला पैसेच मिळणार नाही. कारण का सांगतोय मी तुला की सरकारनं सांगितलं आहे की आधार कार्डवरील नाव आणि जे काय तुम्ही खातं खोलता ते नाव हे एक असायला हवं. दोन्ही नावाची व्यक्ती एक असल्याबाबत तुम्ही तिथं पाहिजे, म्हणजे दोन्ही नावाची व्यक्ती एकच पाहिजे, म्हणजे सारखं नाव पाहिजे. जर आधार कार्डवर गंगू असेल तर पासबुकवरती ही गंगूच पाहिजे. जर पासबुकवरती गंगूबाई असेल तर आधार कार्डवर गंगूबाई पाहिजे. माझा सांगायचा उद्देश एकच आहे की नावामध्ये जर का बदल असेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाही आहे. तर 2100 रुपये हप्ता तुम्हाला रेग्युलरचे हप्ते भेटत आहे आणि 2100 रुपये जर नसला भेटला तर तुम्ही काय करायचं, तुमचं ते नाव
काय म्हणता येईल त्याला, ते तुमचं नाव हे व्यवस्थित आहे का, म्हणजे एकच आहे का, हे तुम्हाला तिथे बघायचं आहे. तुम्हाला 2100 रुपये जमा होतील. जसजसा सर्वे कंप्लीट होतील तसतसे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये हे ट्रान्सफर सरकार करणार आहे. जसजसा सर्वे कंप्लीट होतील तसतसे. ठीक आहे बहिणींनो, हे तर तुम्हाला गोष्ट आता समजली असेलच की 2100 रुपयाचं काय आहे. मेन मुद्द्याकडे हात घालतो मी की ते अजून एकही रुपया आला नाही बाबा. सर तुम्ही म्हणसान की सर आम्ही, म्हणजे भरपूर अशा कमेंट राहतात आपल्या ताईंच्या की सर ही योजना चालू होऊन जवळपास मला वाटतं 7 ते 8 महिने आता उलटत आले आहे आणि काही कारणास्तव म्हणा, काहीचा फॉर्म रिजेक्ट झाला, डेट ऑफ बर्थ चुकीची असल्यामुळे म्हणा, किंवा काही जरी काही म्हणजे काहीतरी तत्कालीन कारण असेल की फॉर्म रिजेक्ट झाला. काही ताईंना आपल्या फॉर्मच भरता नाही आला, त्यांना योजनेची माहिती पोहोचली नाही. आता खेड्यातल्या आपल्या महिला आहेत त्यांना कुठे माहिती पोहोचणार आहे. इतक्या म्हणजे सोशल मीडिया जरी आता ॲक्टिव्ह असलं तरीसुद्धा काही बहिणींना नाही लागला मेळ योजनेचा. मग त्यांनी काय करायचं. आता आपल्या काही ताया आहेत बघा, ज्यावेळेस योजना चालू झाली त्यावेळेस त्यांचं वय 20 वर्ष 9 महिने 10 महिने होतं. या योजनेसाठी पात्रता 21 वर्षाची लागते, त्यावेळेस तिला वय कंप्लीट नव्हतं. तिच्यासाठी सुद्धा आता 2100 रुपये महिना मिळणार आहे. पण आता एकंदरीत मग तुम्ही म्हणसाल की सर माझा फॉर्म अप्रूव्हल झाला, सगळं काही ठीक आहे, सीडिंग झालं, हे झालं ते झालं, सगळं ठीक आहे, पण मला पैसेच येत नाही, माझ्या जावेल येते, मला नाही येत, मी काय करू आता, जीव देऊ का बाया, असं आपल्या ताया म्हणत असतील. तुमच्यासाठी एक रामबाणीला सांगतो, मी जी माहिती देणार ती खरीच देणार. खोटी माहिती माझ्याकडे इथे नाही आहे, मी खरीच माहिती देतो. त्याच्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. बघा, ज्यांना 1500 रुपये नाही भेटले, आता तर तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो आवर्जून की ज्यांना 1500 नाही भेटले ना, तर त्यांचे सगळे हप्ते जमा होतील बरं का. त्यांचे सगळे हप्ते जमा होतील. तुम्ही तुमचा फॉर्म व्यवस्थित जर का फिलअप केला असेल तर. आता बघा, ज्यांनी व्यवस्थित फॉर्म फिलअप केला, सगळं काही झालं, फॉर्म रिजेक्ट झाला आहे, तर तुम्हाला रिअप्लाय करायचं आहे. आता रिअप्लाय कसं करायचं ह्याचा जर का तुम्हाला व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट करा की सर रिअप्लाय कसं करायचं, या संदर्भात एक व्हिडिओ बनवा, त्याचा मी एक व्हिडिओ घेऊन येतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सगळे मागचे हप्ते भेटतील, 1500चे 1500 सगळे हप्ते भेटतील तुम्हाला, एकत्रित तुमच्या खात्यात जमा होईल. पण ते कधी होतील एवढी गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा बहिणींनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आता लागेल अर्थसंकल्पीय अधिवेशन. काय म्हणतो मी तुम्हाला, आता लागेल अर्थसंकल्पीय अधिवेशन. हे अधिवेशन जसं झालं तसं मार्च महिना लागेल. मग मार्च महिना लागल्याच्या नंतर तुझे नव्याने फॉर्म अप्लाय करण्यासाठी चालू होतील. आता नव्याने फॉर्म जेव्हा अप्लाय करण्यासाठी चालू होतील त्यावेळेस एक संधी देणार आहे बरं का, लास्टची हे सरकार एक संधी देणार आहे नव्याने फॉर्म अप्लाय करण्यासाठी. तर यामध्ये त्या महिलांचा फायदा होईल ज्यांचं वय, आपल्या घरातील काही मुली असतात बघा 20 वर्ष 9 महिने 10 महिन्याच्या, यांचं जर का 21 वर्ष वय झालं तर या महिलांचा फायदा होईल इथं, कारण त्यांनासुद्धा इथं अप्लाय करता येणार आणि 2100 रुपये प्रति महिना सरकार तुम्हाला देणार आहे. तर त्याच्यामुळे काय करा बघा, ज्यांना एकही हप्ता नाही मिळाला त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घ्या सध्याच्याला. रिअप्लाय कसं करायचं याचा जर का व्हिडिओ लागत असेल तुम्हाला, जर का तुम्ही फॉर्म भरला असेल पहिला भरला असेल आणि रिजेक्ट झाला असेल तर त्याला रिअप्लाय कसं करायचं या संदर्भात मी तुम्हाला माहिती देऊ शकतोय. पण एकदम नवीनच आहे, मला आता फॉर्म भरायचा, मी कसा भरू, त्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही. माहिती जर आली तर मी नक्की व्हिडिओ बनवून त्याच्यावर, आणि मी जी काय माहिती देतो ती खरीच देतो. बाळा दगड महाराज काम आपण कधी केलं नाही, भाऊन करणारही नाही. आपण जी माहिती देणार ताई ती तुला खरीच देणार. त्याच्यामुळे मी वारंवार सांगत आहे, खरी माहिती पाहिजे असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब कर, कारण चॅनल सबस्क्राईब केलं तरच तुला तिचं नोटिफिकेशन येईल. ठीक आहे, त्याच्यामुळे जी काय माहिती मला भेटली माहिती तशी मी टाकन. पण ज्यांचा फॉर्म अगोदर भरलेला आहे पण तो रिजेक्ट झाला आहे, त्याला हप्ता भेटला नाही, डेट ऑफ बर्थ चुकीची असल्यामुळे म्हण, की टीशीवरती काय फॉल्ट असल्यामुळे म्हण, की नावात काय फॉल्ट असल्यामुळे म्हण, त्याच्यावरती माझ्याकडे सोल्युशन आहे की रिअप्लाय कसं करायचं काय. जर पाहिजे असेल सोल्युशन तर तुम्ही मला आपलं कमेंट बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठी, तिथं मला तुम्ही कमेंट करा की सर मला ते रिअप्लाय कसे करा त्याची माहिती द्या, त्याची माहिती मी तुम्हाला नक्की देईल. पण जे काय नव्याने फॉर्म भरायचे आहे ना, ते कशा पद्धतीने भरायचे काय ते माझ्याकडे अजून काय माहिती नाही, कारण मी खोटे व्हिडिओ बनवत नाही आहे. जर का माहिती आली ना तर नक्की बनवाल. पण माझ्या माहितीच तो मार्च महिन्यापासून इथे नव्याने फॉर्म अप्लाय चालू होईल, त्यावेळेस सांगा मी तुम्हाला वेबसाईटहून करायचं काय ॲपहून करायचं, की ते आपल्या अंगणवाडी सेविका आहे त्यांच्याकडून करायचं, का नेट कॅफेहून करायचं, कुठून करायचं, कसं करायचं, सगळी माहिती सांगा मार्च महिन्यामध्ये. जर का माहिती आली तर माझ्याकडे, मार्च महिन्याच्या आधी आली तर अगोदरच सांगा, पण मार्च महिन्यामध्ये 100% येऊन जाईल. ठीक आहे, रिअप्लाय संदर्भात जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आता एकंदरीत मला वाटतं ही सगळी माहिती तुम्हाला इथे समजली असेल. काही अडचण असेल तर कमेंट बॉक्स तुमच्यासाठी रिकामा आहे ताई. बघ जाता जाता आवश्यक एक सांगतोय, चॅनल नक्की सबस्क्राईब कर, कारण तू खऱ्या व्हिडिओपर्यंत पोहोचतील. महाराष्ट्रामध्ये आपलंच एकमेव चॅनल आहे की ती खरी माहिती देतं, बाकी लोक सर्व तुम्हाला फसवत आहे, एवढी गोष्ट लक्षात राहू द्या. आपणच आहे महाराष्ट्रामध्ये फक्त व्हिडिओ ऑल एक्झाम आपली टीम जी की लाडक्या बहिणी योजनेची खरोखर माहिती देते तुम्हाला. ठीक आहे, तर आशा करतो बहिणींनो की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.